आज बर्ड अपडेट. आज केजचे जे ट्रेज आहेत वगैरे थोडे स्वच्छ धुतले. बर्ड केज पण साफ केलेली आहे आणि त्यांच्यासाठी स्पेशल फूड बनवतो आहे. आज त्यांना आज बॉइल्ड एग देणार आहे. 10 मिनिटांनी हे एग तयार होईल. तो त्यांना कट करून डिशमध्ये सर्व करीन. त्यांना प्रोटीनसाठी चांगलं असतं. प्लस कॅटल फिशचं बोन जे असतात ते पण मी मागवणार आहे. आणि कॅल्शियमचं एक बाऊल मिळतो, स्टोन असतात ते पण आहे. ते पण मी ॲमेझॉनवरून आता मागवणार आहे त्यांना. सो आता हे त्यांना देऊया. आता एग बॉईल झालेले आहे. कवर वगैरे काढून टाकलं मी त्याचं आणि याचे थोडेसे छोटे पीसेस करतो, त्यामुळे ज्यांना नीट खाता येईल तर त्यांना देऊया. एक डिश ठेवली आहे तिकडे आणि तिकडे ठेवलं आहे. अजून थोडेसे आहे ते देऊया. दोन एग्स दिलेले आहेत. त्यांच्यासाठी थोडंसं नवीन आहे त्यामुळे ते येत नाही आहेत, पण लवकर देतील. तर आपण थोडंसं लांब राहिलं ना तर मग येतात ते लोक. एकाने चालू केल्यावर मग सगळे चालू करतात. गो ब्ल्यू, ग्लो ब्ल्यू, गो गा, जा लवकर. हा माझा सर्वात जुना बर्ड आहे, त्याला आम्ही ब्ल्यू म्हणतो. ब्ल्यूसाठी ॲक्च्युली ते नवीन आहे. ब्ल्यूने कधी अजूनपर्यंत अंडं खाल्लं नाही आहे. आता सगळे आले. येस, बरं वाटलं, त्यांना आवडलं आहे ते. अदरवाईज दुसरं काही असेल तर ते लोक तोंड पण लावत नाही त्याला. मी रिसेंटलीच एका इंस्टाग्राम रीलमध्ये बघितलं, जे बजीज आणि बर्डसाठी ती रील्स एक चॅनल होतं. थँक्स टू देम. ते म्हणाले की त्यांना प्रोटीन द्यायला पाहिजे, बॉइल्ड एग द्या. सो आपला प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे आणि लवकरच मी त्यांना कटल फिश आणि जे कॅल्शियमचा एक स्टोन असतो तो पण आणणार आहे. आणि 2 हंडीज पण बघितली आहेत, कारण मी रिसेंटली बघितलं ते लोक ब्रीडिंग स्टार्ट केली आहेत. मी एक छोटं जे आपलं संक्रांतीला जे हंडं असतं ते ठेवलेलं, बट ते एवढं इफेक्टिव्ह नाही आहे. आणि ते एकाच वेळी सगळं खात नाही, थोडं खातात, मग बसतात, मग परत खातात. पण हे जे छोटे आहेत ना ते फार ॲक्टिव्ह आहेत. त्यांना ते लगेच संपवतात काय भेटलं तर. सो होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा, सो त्यांना ही माहिती मिळेल की बजीसना आपण बॉइल्ड एग देऊ शकतो. त्यांच्यासाठी प्रोटीन्स ची खुराकसाठी चांगलं असतं. थँक्यू व्हेरी मच. बाय.